डान्सिंग डाऊन द विकेट, ड्राईव्ह केलं डीप मध्ये, फिल्डर उपस्थित आहेत लॉंग ऑनला. चांगली फिल्डिंग आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2नी पुढे जाईल 9. सुरुवात चांगली झाली आहे या सामन्यामध्ये. LMD नांगरफले या टीमची. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. नेक्स्ट मॅच आहे नवतारा 11 तामणे आणि जय भवानी शिंदेवाडी. यजमान विपक्ष पाहुणे हा सामना असणार आहे या पुढीलचा, कारण की आयोजक इन ॲक्शन मध्ये असतील नक्कीच या पुढीलच्या मॅच मध्ये. गोलंदाज आहेत शरद. या दुसऱ्या षटकामध्ये विकेट हॅट्रिकसाठी सुवर्ण संधी आहे. प्रभानवल्ली ग्रामपंचायत सदस्य आदरणीय श्री बिलालभाई हकीम यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. लेग बायच्या स्वरूपात मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 10. इन डबल फिगर मध्ये धावसंख्या पाहायला मिळते. श्रेया स्मृती चषकाचं आयोजन. ऑन साइडला क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 10. चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. धावसंख्या 4ने पुढे जाईल 14. पुल करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. पुन्हा एकदा मिळते 1च धाव आहे चेंडूवरती. पंचांचा इशारा लेग बाईसचा येतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल 16. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेतात. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. विकेट कीपर करतोय काय हा देखील प्रश्न पडलाय. यष्ट्यांच्या पाठीमागे विकेट कीपर अक्षय आहेत आणि अक्षयने आतापर्यंत 2 झेल सोडलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. तर जय भवानी
क्रिकेट संघ शिंदेवाडी या टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल व्यासपीठावरती या. आपण शुभम तुम्हाला बोलवतायत. विनंती असेल जय भवानी शिंदेवाडी या टीम मधील सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण या. सबमरीन डिलिव्हरी मिळते. फक्त एकच धाव. गोलंदाज नदीम आहेत. या अंतिम षटकामध्ये पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. कॅप कॉल. यस. नो +1 मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 19 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये. फिल्डर एलिव्हेशन नाहीये. झेल सोडले परंतु फ्री हिट देखील होता. झेल पकडला असता तरी देखील फलंदाज बाद होऊ शकले नसते. मिळतील चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 21. अंतिम षटक सुरू आहे. 21 धावा धावफलकावरती. प्रत्येक सामना 3 षटकांचा असेल. ऑन साइडला पुल करता. डीप मध्ये फिल्डर आहेत. पुन्हा एकदा फंबल झाले क्षेत्ररक्षक. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. मिळतील चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 23. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे. 23 धावा धावफलकावरती. गोलंदाज नदीम आहेत. या अंतिम षटकामध्ये नदीमने पहिला चेंडू नो टाकला होता. क्षेत्ररक्षक आहेत. मिडॉनला चांगली फिल्डिंग. 30 सर्कल मध्ये धावबाची संधी आहे आणि फलंदाज होईल बाद. लागतोय हा पहिला धक्का LMD नांगरफळे या टीमला. धावसंख्या आहे 24. अंतिम षटक सुरू आहे आणि अंतिम षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. न्यू बॅट्समन सतीश येतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज आदिनाथ आहे. पुन्हा एकदा पुल करता. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. मिड विकेटला 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. जिथे 2 धाव होत्या तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती. एकूण 3 धावा. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 27. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातील. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत. 1 धाव मिळते. धावसंख्या यस बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 28 धावा. अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. चला टॉस साठी या. नवतारा 11 तामणे आणि जय भवानी शिंदेवाडी या 2 टीम मध्ये यापुढील सामना असेल. पुन्हा एकदा मिस टायमिंग. डीप मध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑफला 2 धाव पूर्ण होत आहेत आणि विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद. 2+ रनआउट आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30. 31 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे प्रभानवल्ली सुपरस्टार या टीम समोर LMD नांगरफळे या टीमने.
नवतारा 11 तामणे आणि जय भवानी शिंदेवाडी या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल, त्याचा आपण टॉस करूया। आनंद शिंदे यांना विनंती असेल, अनंत शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया। रुपेश यादव, प्रणित सावंत आणि भरत गुरव यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती। चला आपण टॉस करूया। नवतारा 11 तामणे आणि सामना असेल जय भवानी क्रिकेट संघ शिंदेवाडी। नवतारा 11 ताम्हाणे आणि जय भवानी शिंदेवाडी या दोन संघांमध्ये सामना असेल। चला आपण टॉस करूया। अनंत शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करूया। क्या बात आहे बघा, मेहुणे आणि भाऊजी आमने सामने असतील या पुढीलच्या मॅच मध्ये। नवतारा 11 तामाणे आणि जय भवानी शिंदेवाडी या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल। 31 धाव बनवायचे आहेत प्रभानवल्ली सुपरस्टार या टीमला आणि प्रभानवल्ली या टीमसाठी सुवर्ण संधी आहे। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बिलालभाई हकीम यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक। टॉस झालाय, टॉस जिंकलाय तामाणे या टीमने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी निर्णय घेतलेला आहे फील्डिंग फर्स्ट। चला आपण सामना देखील सुरू करूया। 31 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये। 18 चेंडू आणि 31 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे LMD नांगरफळे या टीमने प्रभानवल्ली सुपरस्टार। सोहेल आणि नदीम ही जोडी आहे। 18 चेंडू बनवायचे, धावा 31 या सामन्यामध्ये आणि गोलंदाज सतीश आहेत। 10.33च्या सरासरीने धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी। पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे
आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. यस, LBW फलंदाज बाद नाहीये. यस, लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या आहे 1. या एका धावेने श्री गणेश होते. क्लीन बोल्ड, फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. नदीम 0 वरती बाद. आकेश येत आहेत नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती. 1-1 ही धावसंख्या आहे. प्रभानवल्ली सुपरस्टार या टीमची, जिथे बनवायचे धावा 31 या मॅच मध्ये 18 चेंडूंमध्ये. बॅटच्या आतली कडा आहे आणि त्याच्यावरती मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. एक बाद 2 ही धावसंख्या आहे. आकेश आणि सोहेल ही जोडी आहे. नक्कीच लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आपण पाहू शकाल प्रभानवल्ली या टीमच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक क्या बात आहे, सुरेख झेल पकडलाय. शॉट स्क्वेअर लेगला. फलंदाज झालाय बाद. सोहेल बॅक टू द पवेलियन. बॅट्समन सुजित येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 4थ्या क्रमांकावरती 2 धक्के दिलेत या षटकामध्ये सतीशने. चांगली गोलंदाजी करतात सतीश, कारण की सतीशला माहिती आहे 31 धावा डिफेंड करायच्या आहेत या सामन्यामध्ये. त्यामुळे इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल या पहिल्या षटकामध्ये. 2च खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत. ॲडव्हान्टेज असतो बॅट्समनला. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 धावा. फुल टॉस आणि क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करून सीमारेषेच्या बाहेर. हा येतो षटकार. संख्या आहे 9 धावा धावफलकावरती. स्विंग अँड अ मिस येत्या डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. 12 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी.
22 धावांची अजूनही गरज आहे प्रभानवल्ली सुपरस्टार या टीमला. बारा चेंडू बनवायचे धावा 22 या मॅच मध्ये. मिहीर गोलंदाजी मार्क वरती. ऑन साइडला आकेशने ठोकलाय. हा चौकार बाहुबली आहे आणि आकेशने हा चौकार लगावलाय. आकेशने बाहुबली एक विस्फोटक फलंदाज. हाफ ट्रॅकर क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल 15. जिंकण्यासाठी 16 धावांची अजूनही गरज आहे. परफेक्ट यॉर्कर ड्राइव्ह करतायत. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण. फंबल झाले क्षेत्ररक्षक. धावबाची संधी आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल 17. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 9. बनवायच्या धावा 14. या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतली कडा आणि विकेट किपरने हा चेंडू गॅदर केलाय. सुमित आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. येथे डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. या मॅच मध्ये मिहीर कमबॅक करावं लागेल कारण की चेंडू शिल्लक 8. जिंकण्यासाठी 14 धावांची अजूनही गरज आहे. ऑन साइड लॉफ केलाय. एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सूर्याची किरण आली त्याच्या डोळ्यावरती. मिल्टील्या एकूण 2 धावा. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. 7-12ला भरपूर महत्व आहे आणि ते समीकरण आपण पाहतोय. 7-12चं हे समीकरण. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 12 धावा बनवावे लागतील. आकेशने एक चौकार लगावलाय. आकेश खूप चांगली बॅटिंग करतोय या षटकामध्ये. यावेळी स्लॉप केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. लॉंगनला एक धाव झाली पूर्ण. चांगली फिल्डिंग
मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे धावा 11. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. अण्णा काहीतरी कानमंत्र देत आहेत, कोच आहेत. आशिष नेहराची आठवण झाली अण्णांना बघून, कारण की आशिष नेहरा देखील ॲक्टिव्ह असतात. आपण पाहिलं असेल IPL सुरू आहे आणि असंच ते नक्कीच मोटिवेट करत असतात गोलंदाजांना IPL मध्ये, आणि अण्णा देखील तेच करतायत. क्या बात है, क्या बात है. सुरेख चेंडू. आकेशला पूर्णपणे शांत ठेवलंय. या चेंडूवरती आलाय हा डॉट बॉल. 5 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच यजमान विपक्ष पाहुणे आयोजकांचा संघ इन ॲक्शनमध्ये असेल. जय भवानी शिंदेवाडी आणि त्यांना फाईट करेल नवतारा 11 तामाने. पुन्हा ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. आणि महत्वाची गोष्ट, आकेशकडे आली स्ट्राईक. आकेशमध्ये ती क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल आकेशला, कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 9. क्रिकेटचा दैदिप्यमान 16 सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि फिल्डरला बीट करून चेंडू चाललाय फाईन लेग. सीमा रेषेच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन झालाय नशिबाचा. हा येतोय चौकार. तीन चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. मी आधीच म्हटले, आकेश जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील. प्रभानवल्ली सुपरस्टार या टीमच्या. गोलंदाज शुभम. क्या बात है. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. गॅप मधून चेंडू चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषेच्या बाहेर. स्किलिंग शॉट. टेकिंग गॅप. दणदणीत खणखणीत चौकार. लगावलेत. चला, नवतारा 11 तामाणे संघ या पुढीलच्या मॅच मध्ये फिल्डिंग आहे. लगेच आपण रेडी व्हायचं आहे, कारण की 2 चेंडू एका धावेची गरज आहे या मॅच मध्ये. मारुती शिंदे साहेब आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून साहेबांची ओळख आहे. शिवसेना शाखा प्रमुख आहेत. बॅटची कडा आणि या मॅच मध्ये ट्विस्ट. काय घडलंय? प्रत्येक सामना आपण पाहतोय शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या
चेंडूपर्यंत रंगतोय। तिन्ही सामने आपण पाहिलेत आणि तिन्ही सामने शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेत आणि आता मात्र एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे। कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील। सामना जिंकण्यासाठी न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येतोय आरिफ। एक चेंडू आणि एक धाव बनवावी लागेल या मॅच मध्ये, कारण की चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी एक धाव बनवावी लागेल। टीम मीटिंग कॉल केली आहे, शॉर्ट अँड स्वीट मीटिंग ही कॉल केली आहे, कारण की एक चेंडू शिल्लक आहे, एका धावेची गरज या मॅच मध्ये। अण्णा यांची चिंता वाढली आहे, एक चेंडू आणि एका धावेची गरज। सामना स्पीडअप करायचा आहे, विनंती असेल। चला पंचांना विनंती आहे, सामना आपण स्पीडअप करायचा आहे, थोडीशी घाई करा, भरपूर सामने खेळवायचे आहेत। 15 सामने या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला खेळवायचे आहेत, त्यामुळे विनंती असेल आपण सामने स्पीडअप करायचे आहेत। एक चेंडू एका धावेची गरज। स्ट्राइक इनला फलंदाज आरिफ, गोलंदाजी मार्कवरती शुभम। क्या बात आहे, बॅकफुटला गेले, टॅप करता चेंडूला आणि मिळते एक धाव। सामना झालाय फिनिश, चौकार येतोय नक्कीच आणि सामना फिनिश होतोय आणि सामना जिंकलेला आहे प्रभानवल्ली सुपरस्टार या टीमने। या चौकार आलेला आहे। चला फिल्डिंग करणारा संघ बाहेर या आपण, विनंती असेल LMD नांगरपल या टीमला, आणि लगेचच नवतारा 11 संघ तामाने आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे। तर या सामन्याचा देऊया आपण मॅन ऑफ द मॅच।